नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण खास जे डाएट करतात त्यांच्यासाठीच आणि छोट्याशा भुकेसाठी अशी छोटीशी रेसिपी आहे। पटकन होणारी रेसिपी आहे। आज आपण एक स्पेशल अशी सुकी भेळ बनवलेली आहे। ही भेळ आपण ज्वारीपासून बनलेल्या मुरमुऱ्यांपासून बनवलेली आहे। कारण बरेच लोक आजकाल तृणधान्य बऱ्याच प्रमाणात खातात, म्हणजे स्वतःच्या आरोग्याबद्दल एकदम जागरूक झालेले आहेत। यामध्येच आपण ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा वापर वाढलेला आहे। यासाठीच आज आपण इथे ज्वारीचे कुरमुरे घेतलेले आहेत, त्यापासून ही भेळ बनवलेली आहे। हे कुरमुरे आपल्याला सहज मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत। यामध्ये तुम्हाला बऱ्याच व्हरायटी मिळतील, नाचणीचे सुद्धा मिळतील, बाजरीचे सुद्धा मिळतील। आता आपण इथे ज्वारीचे कुरमुरे घेतलेले आहेत। याची सुरुवातीला आपण भडंग बनवून घेऊया। यासाठी इथे मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेले आहे। इथे मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही आणि हे तेल करडईचे तेल आहे आणि हे लाकडी घाण्यापासून म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल म्हणतात ना, ते तेल आहे। इथे मी अगदी थोडेसे इथे वापरलेले आहे। यामध्येच आपण तेल गरम झाल्यानंतर 1 टीस्पून आपण मोहरी घातलेली आहे, तसेच 1 टीस्पून जिरे घातलेले आहेत। जिरे आणि मोहरी छान तेलामध्ये तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालत आहोत कढीपत्त्याची पाने। कढीपत्त्याची पाने सुद्धा जास्त अशी थोडीशी परतून झाल्यानंतर आपण हे शेंगदाणे घातलेले आहेत। हे शेंगदाणे मी सुरुवातीला थोडेसे भाजून घेतलेले आहेत, कारण आपण इथे कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि या कमी तेलामध्ये शेंगदाणे जास्त भाजले जाणार नाहीत। त्यामुळे सुरुवातीला मी थोडेसे असेच तव्यावर भाजून घेतलेले आहेत आणि आता फोडणीमध्ये घातलेत। यामध्येच मी थोडासा हिंग घातलेला आहे, चिमूटभर। त्याचबरोबर आता आपण यामध्ये घालत आहोत 1/4 टीस्पून हळद पावडर। इथे मी हे पाव किलो कुरमुरे घेतलेले आहेत, यासाठी हा सर्व मसाला घातलेला आहे। त्याचबरोबर आता आपण यामध्ये घालत आहोत 1 टेबलस्पून इथे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। ही जास्त तिखट नसते, पण कलर खूप छान येतो। काश्मीरी मिरची पावडर एवढ्यासाठी घातलेली आहे कारण आपल्या भडंगला कलर आला पाहिजे आणि थोडंसंच किंचित असं तिखटसर इथे आपल्याला हवं आहे। कारण आता आपण यामध्ये भेळ बनवत असताना हिरवी मिरची देखील घालणार आहोत, म्हणून मी इथे थोडंसं तिखटाचा वापर कमी केलेला आहे। आता आपला हा मसाला पूर्णपणे परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण जे पाव किलो आपण कुरमुरे घेतलेले होते ते आपण यामध्ये मिक्स करूया। मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर असेच आपल्याला 10 ते 15 मिनिट आपल्याला हे असेच हलवून घ्यायचे आहे। पूर्णपणे हे मुरमुरे जे आहेत ते या फोडणीमध्ये मिक्स झाले पाहिजेत। पहा, हे मस्त मिक्स झालेलं आहे। यामध्येच मी वरती थोडासा म्हणजे 1/4 कप मी माझ्याकडे लसूण फरसाण होता तो थोडासा टाकलेला आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालतं, कारण इथे आपण डाएट भेळ बनवत आहोत। त्याचबरोबर या फोडणीमध्ये 2 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून जरी घातला तरी सुद्धा मस्त खमंग असा भडंग आपला तयार होतो। आता ही आपली भडंग तयार झालेली आहे। आता यापासून आपण भेळ बनवूया। बघा, मस्त कुरमुरीत असे भडंग तयार झालेले आहे। अगदी हाताने हे एकदम क्रिस्पी भडंग तयार झालेली आहे। आता आपण याची भेळ बनवूया। यासाठी 1 वाटी मी भडंग घेतला आहे। चाट मसाला, हिरवी मिरची, टोमॅटो, लिंबू आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि 1 कांदा बारीक एकदम चिरून घेतलेला आहे सर्व। आता सुरुवातीला आपण हा जो भडंग आहे तो एका मोठ्या बाउलमध्ये घालून घेतलेला आहे। यामध्येच 1 कांदा एकदम बारीक चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे। टोमॅटो बारीक चिरलेला आहे, तसेच आपण यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चाट मसाला थोडासा मी इथे घातलेला आहे। एकदम चटपटीत अशी भेळ तयार होते। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि वरून अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि हे एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे।
यासाठी अजून मजेदार करण्यासाठी तुम्ही इथे जी मटकी असते ती वाफवून घेऊन घातली तरीसुद्धा चालते, म्हणजे एक प्रकारे ही आपली संपूर्णपणे डाएट भेळ तयार होते। पहा, आता आपली इथे भेळ तयार झालेली आहे। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। इथे या प्लेटमध्ये सुरुवातीला आपली जी तयार केलेली ही भेळ आहे ती घालून घेऊया। त्यानंतर आपण याच्यावरती, माझ्याकडे नायलॉन सेव आहे, बारीक शेव मार्केटमध्ये मिळते, ती थोडीशी घालून घेऊया। खूप मजेदार अशी ही सुकी भेळ आपली तयार झालेली आहे। आवडत असल्यास अजून थोडंसं लिंबाची फोड वरून पिळली तरी चालते। कोथिंबीरीने अगदी मस्त सजवून चटपटीत आणि एकदम पटकन आपली भूक भागवणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा करून पहा आणि अगदी हेल्दी असे कुरमुरे मार्केटमध्ये आलेले आहेत। तुम्ही सुद्धा एक डाएटचा प्रकार म्हणून तुम्ही ही भेळ खाऊ शकता। तसेच माझी आजची ही चटपटीत आणि झटपट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्रिप्शन फ्री आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आजची आपली रेसिपी कशी वाटली त्याबद्दल कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद।